हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्हाला माहित आहे का की आपण आपले केस हे नॅचरली सिल्की कसे ठेवू शकतो, किंवा तुम्हालाही असे वाटते का की आपले केस हे नॅचरली सिल्की आणि स्मूथ असायला हवे। तुम्हाला माहित आहे का की आपण घरच्या घरी काहीही ट्रीटमेंट न करता आपले केस हे सिल्की आणि शायनी ठेवू शकतो। हे तुम्हाला माहित आहे का? जर नसेल माहिती तर अजिबात काळजी करू नका, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे केस हे तुम्ही नॅचरली सिल्की आणि स्मूथ कसे ठेवू शकता। तर फ्रेंड्स, हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। फ्रेंड्स, आपण काय करतो, पार्लर मध्ये भरपूर साऱ्या महागड्या ट्रीटमेंट्स या आपल्या केसांवर करतो। इतकेच नाही तर तुम्ही हेअर स्पा देखील नियमित पार्लर मध्ये जाऊन करत असाल, बट त्याने काय होतं, काही दिवसांनी तो रिझल्ट हा ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतो किंवा त्याचा रिझल्ट हा तुमच्या केसांवरनं कमी दिसायला लागतो आणि काही दिवसांनी तुमचे केस हे निस्तेज आणि फ्रीजी दिसू लागतात। हे तुमच्या सोबतही होत असेल। जर हे तुमच्या सोबत होत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे केस हे नक्कीच सिल्की आणि शायनी तुम्हाला दिसून येतील। सलून मध्ये आपण काही केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या केस हे तेवढे तात्पुरते आपल्याला सिल्की दिसतात, बट त्यानंतर काही दिवसांनी त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट हा नाहीसा होतो किंवा तुम्हाला झोपेत न उठल्यावर किंवा काही दिवसांनी असं जाणवतं की तो रिझल्ट हा नाहीसा झालेला असतो। तर फ्रेंड्स, हे झालं तुमचं एक्सटर्नली ट्रीटमेंट, बट तुम्ही तुमचे केस हे आतून नॅचरली सिल्की आणि शायनी ठेवण्यासाठी काय करायला हवं। असे काही सोपे उपाय आहे जे जर तुम्ही नियमित फॉलो केले तर तुम्ही तुमचे केस हे सिल्की आणि शायनी ठेवू शकता। चला तर मग फ्रेंड्स, असे कुठले उपाय आहे जे तुम्ही जर फॉलो केले तर तुमचे केस सिल्की आणि शायनी राहतील। त्यात सगळ्यात पहिली टीप आहे, केसांना नियमितपणे तेल लावा। म्हणजे केसांना हेअर ऑइल हे तुम्ही नियमित लावा। बऱ्याच जणांना काय होतं, तेल लावायला हे अजिबात आवडत नाही, बट ही चूक तुम्ही अजिबात करू नका। केसांना नियमित तेल लावा। जर केसांना नियमित हेअर ऑइल हे लावलं तर आपले केस हे स्ट्रॉंग होतात आणि केस हे निरोगी राहतात आणि तेलाने आपल्या केसांना योग्य पोषणही मिळतं। त्यासाठी आठवड्यातनं 2दा केसांना नियमितपणे तेल लावा। जर तुम्ही कोकोनट ऑइल लावत असाल तर कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल किंवा अजून तुम्हाला दुसरं कुठलं ऑइल हे सूट होत असेल तर ते ऑइल तुम्ही केसांना लावा आणि ते तेल व्यवस्थित कोमट करून घ्या आणि कॉटन बॉलच्या हेल्पने तुम्ही जिथे तुमच्या स्काल्पवर असं ते अप्लाय करा आणि अप्लाय केल्यानंतर तुमच्या हाताची जी बोटं असतात त्याने तुमच्या केसांची मालिश करा, म्हणजे मसाज द्या। हे केल्याने तुमच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन हे इम्प्रूव्ह होतं आणि तुमच्या केसांची मुळेही स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या केसांचं नॅचरली ग्रोथ होऊन तुमचे केस हे नॅचरली सिल्कीही राहतील। तर फ्रेंड्स, केसांना नियमितपणे तेल हे लावा। आठवड्यातनं 2दा तरी तुम्ही तुमच्या केसांना हेअर ऑइलने मसाज हा करायला हवा। हे जर तुम्ही केलं तर तुमचे केस हे नॅचरली सिल्की आणि शायनी तुम्हाला लवकरच दिसून येतील। त्यानंतर सेकंड टिप आहे, केस हे गरम पाण्याने अजिबात धुवू नका। तुमच्या केस हे निरोगी राहण्यासाठी तुम्ही केस हे नेहमी थंड पाण्याने वॉश करा, बट जेव्हा आपल्याला थंडी असते किंवा थंड हवेच्या ठिकाणी जर तुम्हाला केस वॉश करायचे असतील, हेअर वॉश करायचे असतील, तेव्हा थंड पाणी वापरणं हे तितकंसं कठीणच जातं। तेव्हा तुम्ही कोमट पाण्याने हेअर वॉश करा, बट जास्तीत जास्त गरम पाणी हे तुम्ही तुमच्या केसांवर घेऊ नका। केस जर गरम पाण्याने वॉश केले तर तुमच्या केसांच्या मध्ये जे नॅचरल ऑइल असतं ते निघून जाईल आणि तुमच्या केसांचे जे क्युटिकल असतील ते ओपन होतील आणि त्यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होईल। त्यामुळे तुम्ही केस हे नेहमी थंड पाण्याने वॉश करा। जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही थंड पाण्याने हेअर वॉश करायचा प्रयत्न करा, त्याने तुमचे केस हे सिल्की आणि शायनी राहतील। त्यानंतर थर्ड टिप आहे, केस पुसण्यासाठी टॉवेलचा वापर अजिबात करू नका। हे तुम्हाला ऐकायला जरा वेगळंच वाटत असेल, बट मी तुम्हाला सांगते, केस पुसण्यासाठी टॉवेलचा वापर हा अजिबात करू नका। केस पुसण्यासाठी तुम्ही एखादा तुमचा जुना टी शर्ट असेल जो तुम्ही वापरत नसाल त्याचा वापर करा।
मी जरी केस पुसण्यासाठी एखादा टर्कीजचा टॉवेल यूज करत असाल तर तोही तुम्ही यूज करण्याचं कमी करा, कारण टॉवेलने तुमच्या केसांना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केस पुसण्यासाठी टी शर्टचा वापर करा. केस पुसण्यासाठी टी शर्टचा जर तुम्ही वापर केला, टी शर्ट हे मऊ असतं, त्यामुळे केसांना कुठलंही नुकसान होत नाही. म्हणून तुम्ही केस पुसण्यासाठी टी शर्टचा वापर करा किंवा तुम्ही एखादा मायक्रो फायबरचा टॉवेल ही यूज करू शकता. तर फ्रेंड्स, ही टीप अतिशय महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही केस पुसण्यासाठी एखादा मऊ टी शर्ट असेल त्याचा वापर करा. त्यानंतर फोर्थ टीप आहे, तुम्ही केसांना नॅचरली कंडिशनिंग ही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या केसांना नॅचरली एक चमक येण्यासाठी काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. तर त्यासाठी तुम्ही कोरफड, अंडी, दही आणि तेल ह्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांना नॅचरली सरळ आणि कंडिशनिंग करू शकता. तर फ्रेंड्स, केसांना नॅचरली पोषण मिळाल्यामुळे केस सरळ तर होतात, बट त्याला आतूनही एक पोषण भेटतं. त्यामुळे तुमचे केस हे स्ट्रॉंग राहतात आणि तुमचे केस हे सरळही होतात आणि तुमचे केस सिल्की आणि शायनी होतात. त्यामुळे तुम्ही कोरफड, अंड, दही आणि ऑइल ह्या गोष्टींचा वापर तुमच्या केसांसाठी नक्की करा. त्यानंतर पाचवी टीप आहे, केसांना सरळ करण्यासाठी कुठलंही केमिकल ट्रीटमेंट करू नका. तर फ्रेंड, जी केमिकल ट्रीटमेंट असते ती आपल्या केसांना खूप नुकसान देऊन खराबही करू शकते. तर तुम्ही हेअरस्टाईल करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर, हेअर कर्लर किंवा केमिकलचे जे हेअर स्प्रे यूज करत असाल तर हे अजिबात यूज करू नका. हे जे टूल्स असतात ह्याने आपले केस अजूनच खराब होतात. किंवा आपण आपले केस हे स्ट्रेट करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर, ड्राय करण्यासाठी ड्रायर याचा यूज करतो. याने तुमचे केस हे स्मूथ स्ट्रेट तर होतात, बट त्याचा काही दिवसांनी तुम्हाला केसांवर साईड इफेक्ट हा दिसून येतो आणि त्यामुळे तुमचे केस हे खराब होतील. बट जरी तुम्हाला काही वेळापुरते जर तुमचे केस हे सिल्की आणि स्मूथ वाटत असतील, बट काही दिवसांनी या हीटमुळे तुमचे केस हे खराब होतात. याने काय होतं, केसांचे जे फॉलिकल असतात ते जळतात आणि केस हे निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की केसांसाठी हेअर स्ट्रेटनर, हेअर कर्लर हे टूल्स अजिबात वापरू नका. बट जर तुम्हाला हे वापरायचेच असतील आणि जर तुमचं डेली रुटीन ही असं असेल की तुम्हाला हेअर स्ट्रेट करायचे असतील, हेअर कर्ल करायचं असेल किंवा हेअर स्टाईल करायची असेल, हे जर तुम्हाला वापरायचेच असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ते वापरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या केसांची ही कोमट तेलाने व्यवस्थित मालिश करा, व्यवस्थित मसाज करा, चांगल्या ऑइलने मसाज करा आणि त्यानंतर तुमचे हेअर हे वॉश करा. याने काय होईल, तुम्ही कितीही हेअर स्ट्रेटनर यूज केलं, काहीही यूज केलं तरी याचे साईड इफेक्ट हे तुमच्या केसांवर दिसून येणार नाही. याने तुमच्या केसांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुमचे केस हे हेल्दी आणि शायनी राहतील. तर फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या आणि सहजरित्या फॉलो करता येणाऱ्या टिप्स तुम्हाला दिल्या आहेत. या टिप्स जर तुम्ही तुमच्या केसांसाठी फॉलो केल्या, खूप सिंपल टिप्स आहे, या जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्ही नॅचरली तुमचे केस हे सिल्की आणि शायनी ठेवू शकता. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. याने काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.